हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर गाईज, आमचा आज फिरायचा आहे 3रा दिवस आणि आम्ही तारकर्लीला आहोत. आणि इथं आमच्या म्हणजे तयाऱ्या होतात, सकाळ झालेली. तिकडे सगळे नाश्ता करतात आणि आमच्या सखूबाईंच्या तयाऱ्याच नव्हतं. हे बघा आमचं सखूबाई. तुम्हाला हे अशी दिसते कारण मी स्टँडचा वापर करते. हा लुकट ना आलाय का? टाइम व्हिडिओ आले इकडं. टाइम व्हिडिओ घेतलो देख विनियस. मला पीछे देख, इधर देख. हे बघा गावाच्या आधी कसं खाली उतरले. वाट आहे का बघ, वाट आहे का बाबा पुढे डेंजर आहे ते डोलत नसे व्हायच्याच मला फोटो काढायला लागते. सँडो घातलाय, शोल्डर भारी वाटतंय, ट्रायसेप भारी वाटतंय, बॉडी वाटतंय. हो यो बघा गाईस, बघा बायसेप एवढा मोठा. सगळी तिकडून निघली. पब्लिक आहे रे. चलो गाई, आता आपण जाऊया. आणि मी आता स्टँडचा वापर करायला घेतले ना, आता व्हिडिओ थोड्याशा वेगळ्या येतील. मलाच नाही माहिती कशा येतील, काय करतील. वरती उडायचं आहे गाई, दिदीला काय वरती उडायचं आहे. मग दिदी गाडी टाकल पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में. ए थांबा थांबा थांबा. तर गाईज आमच्या दिदीला पंछी बनू उडती फिरू त्या ह्याच्यात जायचं आहे ना. तर मी विचारायला चालले. मेरे को डर लग रहा है गाई. बोटिंग आमची मम्मीने सांगितली बोटी बिटिंग करू नको, बाहेरीच नको जाऊ, एकच बाकी पोरी म्हणा. तरी पण मम्मीने सांगितले बोटी बिटिंग जास्त जाऊ नका, काय ते रायडिंग वगैरे करू नका सांगितलं. बोटिंगचं कसं आहे? बोटिंगचं 1000 रुपये बोटचा चार्जेस, पण ते तुम्हाला एक अर्ध्या तासाचे मिळणार. त्याच्यात संगमाला, साईड सीन, बोगे बीच, सिगल आयलंड, खेकडा पण, मिनी केरळ, कोयना आणि सुनामी आयलंड. तिथे बोट आपली थांबते आणि सांगितलं मला हे करा, माझ्या मुलीसारखे आणि डेंजर. जर काय प्रॉब्लेम आला ना जर म्हणजे पेट्रोल पंप असं आहे जरा खाली पाणी ते पॅरासेलिंग मस्त. त्याच्या पॅरासेलिंगला ना तुम्ही जोडीला 1500 म्हणजे 1200 रुपये. पण ती बोट तिथून समुद्रात बोटचा जाणार तर मला सांगा. हा विचारून येतो. 1000 रुपये पर पर्सन नाही. किती पर्सन बसतात? हा ठीक. हा ठीक आहे. हायटाईडला सुरुवात होणार, मग ते आयलंड असं बुडून जाणार. मग 6 ते 8 फूट पाणी वाढतं. पण जाणार तर लवकर, म्हणजे तिथं राईड वगैरे आहेत, वाटलं करायचे असेल ते राफ्टिंगचं वगैरे आहे. हां, ते करेपर्यंत आपण थांबतो, रिटर्न तुम्हाला घेऊन येणार. ठीक है, विचारून सांग. विचारून या, मी हाय इथं. हाँ हाँ, अभी गाइस हम विचार के आते हैं. एकच मिनिट, 2000 घेता गाई ज्याला करते कॅन्सल. 2000 काय का होईल, माझं वर्षभराचं कपडे येतील द्यान. तर गाईज आमची गँग सगळी गेली पुढे, माझी चप्पलचा पो सुटला. आणि गाईज आता मी स्टँडचा वापर करायला घेतले ना, आता तुम्हाला असं अँगल जरा नीट येते. फुलाचा आत्रा कुत्रा माणसं सगळी तिकडेच आहे. पाणी बघा, पाणी पाणी.
खाली देखो खाली. वर्षी चल इथं पाणी बघ. थांब बघा दाखवते. तो पाणी बघा याच्यानंतर माझा डबक्याम पाय गेला असता. चल ये इथं वांद पाय सरला तर ज्याला माणूस. बाबा आता कुठून जाऊ मी. गाईज आमच्याकडे विषय असा आहे सांगू का, जो माणूस ब्लॉग घेणार ना तो माणूस जास्त दिसणार नाही, म्हणजे असा समोर दुसऱ्यांची घेत असेल ना तो. आणि गाईज आला परत आला एवढी आता 2000 रुपये देऊन मी जाणार ना. आणि मला भीती पण वाटत परलं वेगळं तर घरातल्याना टेन्शन नको ना. आला आता बघा याचा आवाज बघा आवाज. आणि इधर सब लोग मजा ले रहे. ये इधर ये क्या हो रहा है इधर. आणि काय तर ते ना आम्हाला वाटलं आम्ही लवकर येऊ. बरं 7 किती दिसतं. हां पण आई येणार ना ब्लॉगमध्ये. तर काही आम्हाला वाटलं आम्ही लवकर येऊ म्हणून आम्ही आताच फोटो शूट द्यायचे आलो, कारण काल पण आमच्या व्हिडिओ राहिल्या. जाऊन द्या आता आम्हाला रितीचा शोध घ्यायचा आहे. बहुतेक खायची तशी एवढीशी दिसून पण नाही. इकडं बघा आमच्या जलपर्या बघा काही पाण्याने पावतान. या बघा काय माझ्यातली फोटो कसे काढले. पाय पाय मागू बसले रक्त. 11 बघा मातीन गेलताना आता. काय चालले. येरी झाले अंड्याच्या अंगावर असं का उठणं ना आलत लावतं. बाला घेईल वालूम न्या कर बसू दे खड्ड्यान आखी वालू टाक. पोरी काय चालले. काही जी पोरं आहे ना आमची नुसती येरी झाली. आता मी बसतो तिकडे इग्नोर करत अशी आलो. मी नाही होत मी होतो मम्मी अशी. गाई सगळी मेहनत पाण्याने गेली. सगळी मेहनत पाण्याने. मस्त आम्ही काहीतरी करायला घेतलेला बहुतेक अर्धा झालता आणि गेला. आमच्या जलपर्या बघा कशा बसल्या ती. पाणी नको जा ना कुठे तू. मी काय केले का आमच्या मामी सगळं कशा मावशी सगळं कशा मजा घेतात. हे बघा यांच्या अजून माझ्या कपन आहे. मी एकटी मस्त बिचारी हाव बाजूला. एकटी आई तिथं बसले. त्यांची बघा कशी मस्त रील शूट करून मजा चालले. आमच्या कोण रील करायला पण नाही मागत. नुसती येरी आणि होता. यांच्या व्हिडिओ फक्त मी घ्यायच्या कामा करते माझी घेत नाही. काही त्यांना तर चिंबोरी भेटले. दाखव कॅमेरा सेट करून. चिंबोरी भेटले दाखवले का दिसतो का पिंकी पिंकी पाहून भारी ती. थांबा काही सर्विसच्या दिसलं फोटो घेतला हलते का. जाना तुम्ही करा. गाईच्या पुरी आमच्या एरिया झाल्या नाही. मुझे घर जाना है. मुझे घर जाना ना. मला नाका होती ना. मला नाका होती. मी काय
नाही गाई जी माणसं आहे तर जबरदस्ती नाही ना पण मला नाही यायचं ना मला ना घरचे उचलून गेलो स्टार बीच वाई दोघे आमची व्हिडिओ काढता गाई त्या पोरायला माझ्यासोबत कॅब केला आम्ही सगळ्यांचा फोटो काढला बोलवली फोटो काढला आणि मी पिओ होते म्हणून वरत नेऊ मला भिजवली कुठे गेली ती या इकडे या इकडे व्हिडिओ होती पहिले होती यायला चल ना तू आणि मी विचार केला तेव्हा आली नाही 2 मिनिटाची मजा घेतली 2 आता सगळे तिकडून मिळतो लिंबू सरबत प्यायला थांबल्या आणि अगरे हागायला बसले दे तुला नाही घ्यायचं त्याच्यानं मी ते भरून ठेवलं आम्हाला काचाची बरणी पाहिजे ती डिमार्टला गेली तर बघू होतो पण आम्हाला वेगळी भेटलेली तर डव याच पाण्या गाईज आम्हाला आमचा प्लॅन झाला त्या बोटिंगच्या ह्याच्यानं जायचं आम्ही नव्हतो जाणार पण प्लॅन केला सगळी हा बोलली अर्धी ज्यानं जायचं आणि ते जा बोलतं ज्यांना जायचं ते इथंच सांगा आणि कॅन्सल केला जायचं होता जाऊ दे आता काय किती मजा घेतली आहे माझ्यासोबत स्कॅम केलं यांच्यासोबत मी स्कॅम करणार रात्री काही मेन्यू बघा वरम भात लोणचा पापड वाटाण्याची भाजी हे इकडे बघा इकडे सुरमई एक तोंड बघून घ्या दाल भाताची मच्छी खाल्लंस का ही काय घेतली हे बघ खाऊन बघ दीदी जातं का स्वादिशी तर गाईज आता आम्ही जेव बिऊन झोप बीप काढली आणि आम्ही चाललो आता मार्केटला कंचीचा माहिती नाही बघू कंचे मार्केटला तो काय करता एक मिनिट ये घाल चप्पल मंगल्याची तशाने पाय देऊन राहिले आमची येरी गंगी इकडचे उन्हान कपडे नाही सुकत गाईज आम्ही निघलेलो मार्केटला जायला आणि या पोरींचा बेत बदलला आणि आणली इकडे तिकडं गर्दी बघा ही तिकडं तेवढी गर्दी इथं आता 2 दिवस आमचे फोटोशूट झाले तरी या पोरींचं मन काय बरं ना आमचे ती पुरा बघा ती जी स्कर्ट सारखी पॅन्ट धरून चालते 12 बाजूला वर ती हा आमची या रिद्धीचं मन बरं नाही तिच्या डोक्यात काय चाललंय काय माहिती तिला नुसतं फोटो पाहिजे बस पहिले ही पोर एक फोटो काढत नव्हती आणि आता मला फोटो काढायचे आहे मला सनसेट काढायचे सनसेट काढायचे नाही सनसेट जर फोटो काढायचे काय यात चाललं तिचं आणि काही काल या सन्नी वाट लावले आमची जे तो आलाच नाही नुसतं ढग येऊन राहिलेलं विहिऱ्याचा बाजार आहे नुसता आणि आई मला पूर्ण आई पागल करून टाकले हे काय बोलू नका गप्पा आता सगळे भा आखे सगळे त्या व्हिडिओचे भा झाले इकडे पारले काय ना काय केले आई खरं भा बाजूला राहता कारण ते फोन बंद असतं चालू होतात ते गाई एक तर लाल कलरची टी शर्ट घालून आल्या आणि ती माझ्याकडे बघा अशी घालून देतो त्याची आठवण देत आहे तू लाल घातले ए आता इथलं या भारी बघ मागून घे ही कलाकृती बघा मी इथे सण काढलेला इथं रोनिती टाकले निधी ब्लॉग्स यो आर्टिस्ट यो इकडे बघ रे यो नमस्कार गाईस आपले नितीन देशेकरचे लवकरात लवकर 500 सबस्क्राईब करा सॉरी करा डिप्रेशन प्लॅनिंगचा डिप्रेशन ओ वाव किती भारी विवे दिसत पण नसेल आता कोण आम्ही 4 जण फिरता इथं काही खाया पियाला बघता
कालो कालो आपली इथं पैसे होते रे पनवेलच्या आसपास. काय पण वेन्यूच्या आसपास कुठे राहिल्याचं मग कटालतान जवळ असलं कशाला कटल बुकावलेली पोरायची चांगलं 3 वंडर्स काहीतरी नाव आहेत ना मेनू सजेस्ट हे केले आम्ही तो काही सांगू आम्ही गेलो त्या हॉटेलमध्ये त्या आमची कलरच नाही ऍक्शन कोणती असं नाही बोल का आखे कांदा तुझ्यासारखा कदरे माणूस ना असं मन झालं खरं चापट मला पण राग आला काहीच 1-1.5 किलोमीटर चालत येऊन आम्हाला हेल भेटले आणि हेलसाठी एवढं फिरल्यावर मी टपरी आहे टपरी भेटलं ते तर नाही भेटलं पाहिजे दुसरी मोठी मोठी दुकानांच्या नाही येत चला ए भाड्या आणि भाडिया काय नाव ठेवलं येऊ माझा भारी होता चला गाईज ही पोरं आहेत ना 1.5-2 किलोमीटर जास्त चालवली आहे हा आणि तिथून आलो नाही रूम मध्ये कालपासून तिथून एसी चालूच आहे बीचवर गेलो एसी चालू जेवायला गेलो एसी चालू सगळीकडे AC तिकडे एवढं फिरलो आम्ही आता गाईज तुम्ही विचार करत असाल ही गेली त्या हॉटेलला आणि तिथं जाऊन चहा पीत बसलेली तिथे गेलो आम्ही तिथं आमच्याकडे ऑर्डर्स द्या आम्ही ऑर्डर द्यायला तर नाव तर ते लक्ष नव्हते 4-5 वेळा असं झालं मग आम्ही इथून निघलो आणि मग तिथं आता गेलो आता इकडे तिकडे सगळ्या असं ठाल्यात दिसत होत्या दुसरं काय नव्हतं मग आम्ही गेलो त्या हॉटेलला हा पसारा होयच तर इथं गेलो आणि इथं वडापाव पण नाही भेटला भजी भेटली ती पण तेलकट आणि माझं वडाच भेटेल बोलतो पाव बिव नाही म्हणून चहा आहे का बोलतो हाय मला इथं बुकवलेलं माणसाने कधीपासून इकडून तिकडून उलटा चालवतात तिथे जाऊन बसली 15 मिनिटं तुम्हाला एकदा चहा पिशील घ्या तो तिथून ते असतात येरी पोर आहेत आज माझ्या अंगाने काहीच वारा भरवली आहे पोराई माहितीये का म्हणून सकाळच्या पिसाळलेली आहो मी पाणी कोण जास्त कमी तिथे दिवसात निर्दी तर गाई काय नाही एवढं चाललो पण आम्हाला हेल भेटले काही काय काय पाहिजे भूक नाही काय पाहिजे चिकन आमच्या आजी बरं बघा आजी बरं 2 गाईज कपडे सुकत टाकलं आणि इकडे पाऊस पडते दोन वाजून 1 मिनिट आणि इकडे कपडे काढायची घाई आम्हाला थोडासा आवाज आला हिनं मी दोघी बोलतो पाऊस पडतो बाहेर पण बाहेर यायची हिंमत नव्हती दोघींची कारण इकडे आहे बघा खरं गाईज मी तिथं वाटतं त्यांचं बी कपडे भिजलं काही एकदा तिकडून धावता मला ही थोडीशी भीती वाटली हाँ मैं भी डालूंगी गाईज 2 वाजता पाऊस पडतो इकडे बाहेर निघणं आता आम्ही इकडे आमची माणसं खूप झोपलं आहे इथे 2 रूम आहेत वरती 2 रूम आहेत साईडला एक तिकडे एक रूम आहे असं घेतलं आणि एक लाईन वगैरे नव्हतं म्हणून आणि आता इकडे यांचं स्नॅपडीप टाकायचं काही चाललं नाही बघा हे बघा
त्यासाठी लाईट लावली. एकच लाईट चालू होती, एक लाईट लावलं ते हे चालले. काय नाही काही मातीचा वास भरायची. इथं मातीचा वास कमी येतं, घरी जास्त येतं कारण आमच्या अंगण माती आहे ना. आणि इथं वालूची, ते वालूचा काय वास आहे. हे चला हे घेऊन जाऊ. चला पोरीसाठी कपडे भिजल्या बऱ्यापैकी सुटलेलं. आमची तोंडा वेगळी दिसतात कारण आम्ही चलो रे लेके चलो इसको पालखी लेके चलो. अजून पाणी पडते. बघला आम्ही रात्री 2ला बरोबर होतो पण बाहेर निघलेलो आम्ही. झाडांच्या पाणी नाही असं बरं झोपल्या.